ज्यांची 200वी जयंती आपण साजरी करतो आहोत असे महात्मा ज्योतिबा फुले यांनाही नमन करतो। आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणेजी, अनिल बोंडेजी, अशोक उईकेजी, संजय कुटेजी, रामकृष्ण वेताळजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी, चित्राताई वाघ, तमिळ सेल्वनजी, रवींद्र नासपुरेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नारायण कुचे, अभिमन्यूजी पवार, सुलभाताई गायकवाड, चरणसिंग ठाकूर, प्राजक्त तनपुरे, सुनीलजी कर्जतकर, बंटी भांगडियाजी, डॉक्टर सुरेश खाडे, प्रकाश भाऊ भारसाकळे, प्रशांत बंबजी, डॉक्टर भागवत कराड, सुहास शिरसाट, धैर्यशील पाटील, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज आपण या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। खरं म्हणजे मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो, शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो, पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवता येतील आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला। आणि मी विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे। अरे मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया। पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा आहे। मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला। मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या। सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला। केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही। त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता। पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही आहे। राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल, पण शेतकऱ्याचं हित बघत असताना
कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलनं करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे.